नमस्कार सर्वांना. आवास प्लस घरकुल योजना या योजनेमध्ये जर तुम्ही घरकुलामध्ये जर नाव नोंदणी केली असेल तर त्याची यादी आलेली आहे आणि तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये चेक करू शकता. तुमचं घरकुलामध्ये यावर्षी जे दिलेली लिस्ट आहे त्याच्यामध्ये नाव आलेलं आहेत का, मागील सगळ्या वर्षाची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. तर चला आपण ती लिस्ट बघूया आणि चेक करूया. तुमच्या गावाची सुद्धा तुम्ही तिथं घर बसल्या चेक करू शकता की आवास घरकुल मध्ये कोण कोणाचे नाव आलेले आहेत. चला आपण बघूया. तर चला आपण इथं बघूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागातील. जर तुम्ही यावर्षी घरकुलामध्ये जर नाव नोंदणी केली असेल तर तुमचं नाव आलंय का लिस्ट मध्ये? कोणाकोणाचं या लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे? आतापर्यंत ज्यांनी घरकुलामध्ये नाव दिलेलं आहे त्यांची सगळ्यांची लिस्ट तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. याच्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचंय आणि गुगलवर सर्च करायचंय तुम्हाला आवास सॉफ्ट. मी सर्च करून घेतो इथं आवास सॉफ्ट आणि तुम्हाला सर्च करायचंय आवास सॉफ्ट. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर होम पेज इथं दिसल तर होम पेज वर क्लिक करायचंय तुम्हाला. होम पेज वर जसं तुम्ही क्लिक करशाल इकडे एक होम पेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला. होम पेज वर जसं क्लिक करशाल तर तुमच्या समोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याची ही वेबसाईट ओपन होऊन येईल. आता याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरकुलमध्ये नाव आलेलं आहेत का हे चेक करायचं आहे तर कसं चेक करायचंय सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ परत बघा, व्यवस्थित लक्ष द्या. बघा इथं आवास सॉफ्ट आहे, इथं 2 नंबर जे आवास सॉफ्ट आहे तर त्याच्यामध्ये रिपोर्टचं जे टॅब आहे ते ओपन करायचंय तुम्हाला. रिपोर्ट टॅब मी ओपन करून घेतलेलं आहे. आता हे रिपोर्ट टॅब ओपन केल्यानंतर तुमच्या समोर ए नावाचा सेक्शन इन फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट. आता या फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट मध्ये जो 2 नंबरचा ऑप्शन आहे हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर तर त्याच्यामध्ये क्लिक करायचं या 2 नंबरच्या ऑप्शनवर. आता ह्या 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं घरकुलमध्ये नाव आलेलं आहेत का हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चला आपण दाखवतो. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथं तुम्हाला वर सिलेक्ट करायची आहे तुमची योजना, पंतप्रधान योजना, प्रधानमंत्री आवास योजना. आता आलेला आहे स्टेट, आपल्याला स्टेट निवडून घ्यायचंय. कोणतं स्टेट आहे तुमचं? महाराष्ट्र स्टेट मी निवडून घेतलेला आहे. आता महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, जोही तुमचा तालुका असेल तो तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचा तालुका निवडल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचं जेही गाव असेल ते गाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तुमचं जेही कोणतं गाव असेल ते गाव निवडून घ्यायचं आहे आणि गाव निवडल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर कोड भरायचा आहे. जसं की इथं कॅप्चर कोड दिलेला आहे त्यांनी 20 आणि 19 आणि मी तो इथं कॅप्चर कोड भरलेला आहे आणि इथं सबमिट म्हणायचंय तुम्हाला. जसंही तुम्ही सबमिट म्हणशाल तुमच्या गावातील सगळी लिस्ट ज्या ज्या लोकांचं घरकुलमध्ये नाव आलेलं आहे, किती अमाउंट आहे त्यांची, त्यांचं सँक्शन कुठपर्यंत त्यांचं काम झालेलं आहे, अशी सगळी लिस्ट तुमच्या समोर दिसेल. किती लोकांचं घरकुलमध्ये नाव आलेलं आहे, किती लोकांचं काम झालेलं आहे, ही मागच्या वर्षीची यादी तुम्हाला इथं दिसेल. ज्यांचं घरकुलमध्ये नाव नोंदणी झालेली आहे आणि ज्यांचं काम सुद्धा पेंडिंग मध्ये आहे, कोणाचं कंप्लीट काम झालं, कोणाचं लेंटल लेवल काम झालं, अशी सगळी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल. इथं तुम्ही बघू शकता याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी जेवढे नाव असेल त्या नावांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय, आता जे नवीन घरकुल आलेले आहेत, आता ज्यांची नवीन घरकुलामध्ये आताच यावर्षी जे ऑनलाईन तुम्ही सेल्फ सर्वे करून किंवा ग्रामसेवक अधिकारी यांच्या आयडी थ्रू तुम्ही जर घरकुलामध्ये नाव नोंदणी केलेलं असेल तर ते नाव कसं चेक करायचं आपण बघू. तुम्हाला परत एकदा आवास सॉफ्ट मध्ये जायचं आणि रिपोर्ट मध्ये क्लिक करायचंय. आता रिपोर्ट मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं खाली यायचंय. इथं आवास प्लस रिपोर्टचा एक टॅब आहे, त्याच्यामध्ये समरी डाटा वाईज डेटा समरी आहे आवास प्लस कॅटेगरीची, तर तिथं तुम्हाला क्लिक करायचंय. तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेअर येईल.
आता तुम्हाला काय करायचंय, ऑल स्टेट मध्ये तुम्हाला तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे. तुमचं स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जिल्हा निवडून घेतला तर तुम्हाला काय करायचंय, तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुम्ही जसं हे सबमिट करशाल, आता तिकडं बघू शकता तुम्ही, तशाच प्रकारे इकडंही हे नावं आलेले आहेत की कोणकोणत्या कॅटेगरीच्या आहेत, जे फर्स्ट कॅटेगरीत कोणाला प्राधान्य दिलेलं आहे, अशा सगळ्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि ही तुम्ही इथं एक्सेल मध्ये किंवा पीडीएफ मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकतात. आता या वर्षीची लिस्ट अजून काही लोकांचे नाव अपडेट झालेले, काही लोकांचे अपडेट होणे चालू आहेत. तर या वर्षीची पण पूर्ण लिस्ट काही दिवसातच तुम्हाला इथं आवाज सॉफ्ट या वेबसाईटची लिंक पण तुम्हाला खाली दिलेली आहे. इथं जाऊन तुम्ही आवाज सॉफ्ट रिपोर्ट मध्ये जाऊन तुम्ही या वर्षीची जी लिस्ट आहे, आता जर तुम्ही घरकुल मध्ये नाव नोंदणी केला असेल तर तुमची घरकुल मध्ये यादीमध्ये नाव आलेलं आहेत का ते चेक करण्यासाठी ही वेबसाईट खूप महत्वाची आहे. त्यामुळं हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या तुमच्या गॅलरीमध्ये, कारण अजून काही दिवसानंतर सगळ्या लोकांची ज्यांनाही घरकुलमध्ये नाव नोंदणी केलेली आहे त्या सगळ्या लोकांची लिस्ट इथं या वेबसाईटवर येणार आहेत. तुम्ही जर नाव दिलेलं असेल तर नक्कीच तुमचं नाव याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल. नक्कीच तुम्हाला घरकुलाविषयी काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्की तुमच्या कमेंटला नक्की प्रत्युत्तर देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.